नमस्कार, मी सय्यद हारून अली. दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे. मी सिल्लोडवरून बोलतो आहे. आज सिल्लोड तालुक्यातील तहसील कार्यालयात अंतर्गत आलेला आहे. पुरवठा विभागाचे निरीक्षक सन्माननीय बळीरामजी मुंडे नायब तहसीलदार आपल्यासोबत आहे. तसं आपण सिल्लोड तालुक्याचं पाहिलं तर उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण साहेब आहे. सिल्लोड शहराचे कर्तव्यदक्ष तहसीलदार संजयजी भोसले साहेब आहे आणि नायब तहसीलदार शेख हारून साहेब आहे. आणि पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बळीरामजी मुंडे साहेब आहे. यांच्याकडे जाणून घेऊया आपण स्वच्छ धान्य दुकानचं जे KYCचं जे लॉगिंग चालू आहे, जे प्रणाली महाराष्ट्र महसूल विभागामार्फत 31 मार्च 2025 शेवटची तारीख दिलेली आहे. त्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. साहेब नमस्कार, दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. नमस्कार. सर, KYC जे राशन कार्डाची चालू आहे ती कशी आहे आणि किती तारखेपर्यंत आहे, आणि एक ॲपसुद्धा चालू झाले, त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या. सर, सर्वात पहिले आपल्या रिसोड सिल्लोड तालुक्यामध्ये आतापर्यंत आपली 65% KYC पूर्ण झालेली आहे आणि जवळपास आणखीन 72,000 लाभार्थी KYCसाठी आणखीन बाकी आहेत. अच्छा. तर या संदर्भामध्ये आम्ही दुकानदारांना गावामध्ये दवंडी देऊन होईल तेवढी प्रसिद्धी करण्यात सांगितलं की ॲटो लावून पूर्ण गावामध्ये प्रसिद्धी द्या, माईकद्वारे द्या, मोबाईलद्वारे द्या, जाहिरात द्या, पेपरमध्ये सुद्धा मी ॲडव्हर्टाइजमेंट केलेली आहे. आणि आपल्यामार्फत आम्ही सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यांना विनंती करतो की ह्या 31 मार्चपर्यंत KYC पूर्ण करून घ्या. त्याच्यासाठी तुमच्यासोबत जे आधार कार्ड असेल किंवा आधार कार्डचा नंबरही असेल तर तिथे स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन मशीनवर थंब लावून KYC करून घ्यायची आहे. आणि जरी तुम्ही त्या तालुक्यात बाहेरगावी गेला असाल तर जिथे असताल तिथल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये KYC करून घेण्यात यावे. आणि त्याच्यासाठी बी शासनानं आणखीन एक खूप चांगली सुविधा दिलेली आहे की मोबाईलवर बी एक लिंक आलेली. आम्ही ती लिंकसुद्धा प्रत्येक 205 स्वस्त धान्य दुकानांना ती आम्ही लिंक पण शेअर केलेली आहे, जेणेकरून ते गावातील जेवढे लाभार्थी आहेत त्यांना ते मोबाईलवर पाठवू शकतात आणि घरी बसूनही ते KYC करू शकतात. तरी आपल्यामार्फत सर्व जनतेंना माझं हे आव्हान आहे की होईल तेवढं KYC लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा पुढल्या महिन्यापासून कदाचित शासन आपलं धान्य बंद करू शकतं जर KYC पूर्ण करून नाही घेतली तरी. आणि या अगोदर बी शासनाने काही तांत्रिक अडचणीमुळं वेळोवेळी प्रत्येक वेळी तारीख वाढून दिलेली आहे, पण कदाचित आता ह्यावेळेस 31 मार्चच्या नंतर तारीख वाढून देणं मुश्किल आहे. त्याच्यासाठी सर्वांनी होईल तेवढं लवकर तात्काळ KYC करून घेण्यात यावे. सर, पुरवठा विभागामार्फत दीपावली दसऱ्याला काहीतरी शिधा राहतो का स्वस्त धान्य दुकानासाठी? ह्यावेळेस पवित्र रमजान महिना चालू आहे, त्यामध्ये सरकारचं काही महसूल विभागाचं महाराष्ट्र शासनाचा काही निर्णय धोरणात्मक सध्या ह्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. जे कॅबिनेटमध्ये जे मंत्रिमंडळ जे मान्य मंत्री साहेब असतील हे ते जे निर्णय घेतील त्या सुविधा आमच्यापर्यंत वरिष्ठ कार्यालयामधून येतील. त्या आनंदाची सुविधा असो किंवा बाकी आणखीन कोणत्या सरकारी योजना असो, ते जेव्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयात येते वरिष्ठ कार्यालयातून आम्हाला त्या संदर्भात कळवण्यात येईल, आदेशानुसार काम करतात. यस. हे होते आपल्यासोबत कर्तव्यदक्ष बळीरामजी मुंडे नायब तहसीलदार पुरवठा विभागाचे. आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपली राशन कार्डाची KYC 31 मार्च 2025पर्यंत करून घ्यावी. मी पुन्हा येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुरवठा विभागाचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मच्छिंद्र शेळके साहेब आणि त्यांचे सहकारी कर्तव्यदक्ष पद्धतीने काम चालू आहे. सिल्लोड तहसील कार्यालयाअंतर्गत नवीन बांधलेला तलाठी भवन, यामध्ये गिरीश साहेबाचा सेतू आणि मिलिंद दांडगे सेतू कार्यालय, सेतू सुविधा केंद्र.